us, the architect of knowledge. Your dedication built the foundation of our dreams. Thank you all the teachers for support and guiding. My name is Vihan Jaidas Kotharkar. My name is Durva Kulkarni from class 2 Glowing Star. My dance team is Maharashtra Gondhar song. My name is Kavya Ramesh Pradhan from class 6. पोवाडा महाराष्ट्रातील शौर्य गाथा त्याला उत्कृष्ट संघर्ष, साहस आणि वीरत्व या पोवाड्यामध्ये सुरू असते. ही मराठी साम्राज्याची माणसे त्याला उत्कृष्ट संघर्ष, साहस आणि वीरत्व या पोवाड्यामध्ये सुरू असते. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाला भाल्यानं फुटला घाम. याला कोण घालील सेना, दरबारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे आदिलशहाची आई बरं का. नाकारात तिच्या अंगार दरबार झालं गपगार. कोण घेईना पुढाकार, सारं यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आन त्यानं भिडा उचलला, नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. चितळ्याचा प्रसंदू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो शिरडून. मरहबा मरहबा. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरबीत. त्याचं घोड दडपाय दडा, फौजा फाटाई बक्क. अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापी छळछळ. वाटेत भेटली त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवाला उद्ध्वस्त केली. आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबद्दल काय खरं नाही. इथं निजाम, इकडं मुघल, पलीकडे इंग्रज. तो जो हेच बोलला गेला, राजाची सेना मुठभरण. खानाला कसा थोपणार, काय लढवा वाहुणार. चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव बोलत आहे, खानाचं सेना आपट आहे. त्याच्यासमोर आपलं टिकवणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अग्नात थोडी निघून जाऊ. काय म्हणताय बाबा? महासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. या मातेने पुत्र गमावलं 72, पण तू भ्याडपणे पळून जाऊन या मराठी पुरुषाचा स्वाभिमान का होता कामा नाही. अशा वाघिणीचा देव छावा, अशा वाघिणीचा देव छावा. गळी माल कसा तो रोखावा, डोक्यात कधी बी खावा. भेटीचा धाडस सांगावा. प्रतापगडावर सामना भेटीचं सांगावं. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. लबे गुमान नाही तरदार. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी 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 जी. करील काय कल्पना युक्तीची. हजी जी 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 जी. महाराज जीवमाला या जीवमाला काय म्हणते खान. महाराज, खानाची खात्री पडली की आपण घाबरलात. वा छान, आम्हाला तेच होतं. पण महाराजांच्या भेटीचं काय करायचं. पंतांकडून निरोप दडा. म्हणून की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे. उदर दुपारची
शाळेची हो वाट मराठी शाळेचा मांडला थाट जी 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 मराठी शाळेचा मांडला थाट जी 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 इंद्रजिमी दंपपर बाणवस्तू अंबपर रावणचे दंपपर रघुकुल राज है पौनबारी बाहपर संपुरती नाहपर सहस्र बाहपर राम तुझे राज है डामद्रुम दंडपर चितामृग झुंडपर कौशलवी झुंडपर जैसे रुकराज है तेज तप आनंदपर कर्णाजी में कर्णपर केवली छपन पर जय शिवाजी है जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संहारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट कालयवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वारांच्या काठीखाली मरडला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोर लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतो अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड दैत्य मातला आणि संपुट काळ दुष्ट बंधनातला दैत्य मातला आणि संपुट काळ दुष्ट बंधनातला आता त्रिशूळ तू आता आम्ही अंबाबाई गोंधळाने आम्ही अंबाबाई गोंधळाने तुळजाबाई गोंधळाने दारूबाई गोंधळाने हे सत्य शून्य
अंबाबाई गोंधळाला ये, अंबाबाई गोंधळाला ये, तुळजाभवानी गोंधळाला ये, अंबाबाई गोंधळाला ये. सरते शेवटी देवानं गारणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी वार गणी वावर दे भूमीस आहुती, करुणी वार गणी वावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गणी वावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही, त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पाळखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, नावतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं
आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा प्रक्षाला बाळासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्यो छावा गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा भांडा सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा शामियाना खान डौलत डुलेला, खान डौलत डुलेला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्या, खान अभिमान मान्या. कट्यारीचा वाद त्यानं केला, कट्यारीचा वाद त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये पिचवा ठेकेला, पोटामध्ये पिचवा ठेकेला. वाघनं खाचा मारा केला, वाघनं खाचा मारा केला. तरा पडलं पोटाला, तरा गेला खानाचा कोटा. भाई रे भाई रे आला की, भाई रे आला की जी. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्यवाढीची मोहीमच हाती घेतली. पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला, कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती. पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे, सिद्धी जोहरचे. सिद्धीने सुमारे 4 महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला. या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशीद प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शामेनात जातात. काय म्हणावे त्या धैर्याला. पावनखिंडी 3000 गनिमांची अवघ्या 300 मावळ्यांना घेऊन गोडखिंड अडवून धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे राहण्यास सांगितले. काय म्हणावे त्या शौर्याला. राजे, लाख मिले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे. जा राजे जा, फक्त एक करा. विशाळगडावर पोहोचल्यावर तोफेचे 5 बार द्या. तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनिम रोखून ठेवतो. पुरंदराच्या तळावेळी मुरारबाजींना माझ्या सैन्यातील आलमगीर बादशाहकडून मनसब देतो असे आमिष त्या दिलेर खानासमोर मुरारबाजी स्वराज्याच्या पायी वाहिलेल्या निष्ठेला आठवून तांडव करतात. काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला. पुढे राजांना आग्र्याला जावे लागले. तेथील औरंग्याच्या मगरमिठीतून निष्ठून आल्यावर तहात दिलेल्या किल्ल्यापैकी जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले. काय म्हणावे त्या त्यागाला. ही मोहीम मॅच फक्त करणार आहे. आधी नवीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयशी धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 350 वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला.